जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी हडपसर जवळ हांडेवाडी इथे उभा आहे आणि हडपसर भागामध्ये जर तुम्ही अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK फ्लॅट सर्च करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होणार आहे। कारण आजचा प्रोजेक्ट हा अफोर्डेबल कॉस्टचा तर आहेच, पण रेडी पोझिशन आहे। म्हणजे तुम्ही ताबडतोब इथे शिफ्ट होऊ शकता। आता जर तुम्ही कुठेतरी भाड्याच्या घरात राहत असाल आणि तिथे जर रेंट देत असाल तर त्यापेक्षा या प्रोजेक्टमध्ये ताबडतोब शिफ्ट करून तेच रेंट तुम्ही EMI मध्ये कन्वर्ट करू शकता आणि 100% पर्यंत बँक लोनसुद्धा होणार आहे। म्हणजे जे लोक अफोर्डेबल कॉस्टचे फ्लॅट बघतात ते अशा लोकांसाठी तर ही खूप मोठी संधी असणार आहे। तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK घेण्यासाठी तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला पण मुळीच विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। तर सर्वप्रथम लोकेशन समजून घेऊया। तर हडपसरकडून जेव्हा तुम्ही हांडेवाडीच्या दिशेला येता तेव्हा GSPM कॉलेज लागतं। तर GSPM कॉलेज जवळच हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टला येण्यासाठी 2 रोड आहे। तुम्ही हडपसर मार्गे पण येऊ शकता आणि कात्रज बायपास मार्गे पण तुम्ही या प्रोजेक्टवर येऊ शकता। प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी पोझिशन आहे। 5 एकरच्या या प्रोजेक्टमध्ये टोटल 7 बिल्डिंग होत्या आणि 7 बिल्डिंग म्हणून इथे रेडी आहे। त्यातल्या 6 बिल्डिंगचं पोझिशन झालं आहे, जे तुम्ही माझ्या मागे बघत असाल। सगळे लोक इथं राहायला सुद्धा आलेले आहेत आणि 12पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेत। 2 BHKचे 3 व्हेरियंट असणार आहेत। कॉम्पॅक्ट 2 BHK इथे बनवण्यात आलेले आहेत आणि स्टार्टिंग प्राईस जी आहे सर्व खर्चासहित ती 39.90 लाखापासून सुरुवात होते। तीही सर्व खर्चासहित। त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे जेवढे खर्च असतात ते सगळे इन्क्लुडिंग करण्यात आलेत आणि अजून 2 व्हेरियंट आहेत। सगळ्यात मोठा जो फ्लॅट आहे तो 47 लाखापर्यंत जातो। तर आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया आणि जो सॅम्पल फ्लॅट आहे किंवा सॅम्पल म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअल पूर्ण सगळेच फ्लॅट तयार आहेत। तर ॲक्च्युअल फ्लॅट कसा दिसतो तो आतमध्ये जाऊन एकदा बघूया। 7 बिल्डिंग या 10 मजल्याच्या इथे देण्यात आल्यात। एका फ्लोअरला टोटल 6 फ्लॅट आहेत। त्यातले 3 फ्लॅट जे आहेत ते या बाजूला इथे देण्यात आले। तिथे 1 फ्लॅट आहे, या साईडला 2 फ्लॅट आहेत। त्या व्यतिरिक्त 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत। लिफ्टसुद्धा या साईडला 1 लिफ्ट देण्यात आलेली आहे इथे आणि इथे 1 जिना देण्यात आले आणि सेम रेप्लिका त्या साईडला पण असणार आहे। तिथं पण 1 स्टेअरकेस, 1 लिफ्ट आणि 3 फ्लॅट देण्यात आलेले आहेत। म्हणजे टोटल एका फ्लोअरला 6 फ्लॅट आहेत आणि टोटल बिल्डिंग जी आहे ती 10 मजल्याची। म्हणजे टोटल 60 फ्लॅट हे एका बिल्डिंगमध्ये असणार आहे। ही D विंग आहे। ABC जे आहेत त्याचं पोझिशन झालं आहे टोटल 6 बिल्डिंगचं आणि 7वी बिल्डिंग आहे। तर ही मधली जी आहे ती लॉबी देण्यात आली आहे। सो 2 व्हेरियंट आहेत 2 BHKमध्ये, एक 558 आणि 671 आहे। आता 558 म्हणजे कॉम्पॅक्ट साईज बनवण्यात आली आहे। उद्देश सिंपल आहे की अफोर्डेबल कॉस्ट म्हणजे कॉस्ट जी आहे ती कमी पडावं प्रत्येकाला, म्हणून छोट्या कार्पेटचे फ्लॅट बनवण्यात आले आहेत। आता हा 558 स्क्वेअर फूटचा आहे, तुम्ही बघू शकता। हे 10x11चा हॉल आहे। आता हॉल तुम्हाला छोटा वाटू शकतो, पण हा जो व्हेरियंट आहे तो प्राइसिंगच्या हिशोबाने इथे बनवण्यात आला आहे। पण फ्लॅट जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत, जे क्वालिटी देण्यात आली आहे। तर हे पूर्ण तुम्ही बघू शकता युरोपाचे जे लॉक आहेत ते इथे देण्यात आले। जनरली जे लक्झुरियस फ्लॅट असतात त्याच्यात पण ह्याच कंपनीचे असतात। अँकरचे स्विचेस तिथे देण्यात आलेले आहेत, तुम्ही ते पण बघू शकता। म्हणजे जे महागडे फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये ह्याच फिटिंग्स असतात, फक्त जो कार्पेट आहे तो प्राइसिंगच्या हिशोबाने थोडासा कमी केल्यात आला आहे। आता याच्यात दुसरा कार्पेट पण आहे 671 स्क्वेअर फूटचा, तो पण तुम्ही बघू शकता, जो 47 लाखापर्यंत जातो। या साईडला फ्रीजसाठी तुम्हाला जागा देण्यात आलेली आहे। L शेप तुम्ही बघू शकता। किचन जे आहे ते L शेप देण्यात आलेलं आहे। या साईडला ड्राय बाल्कनीची स्पेस सोडण्यात आलेली, 3 ट्रॅक विंडो आहे। सेफ्टी ग्रिलसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। या साईडला तुम्हाला एक कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। बाल्कनीच्या साईज वगैरे ज्या आहेत त्या रेग्युलर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत आणि त्या साईडला GSPM कॉलेज आहे। तुम्हाला ह्या प्रोजेक्टपासूनचं जे लोकेशन आहेत, अंतर आहेत, ते जर मला सांगायचे झाले तर GSPM जी शाळा आहे ती इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्या व्यतिरिक्त श्रीराम चौक 7 मिनिट आहे। DMart जे आहे या साईडचं हांडेवाडीचं ते 5 मिनिटावर आहे। कात्रज बायपासला DMart आहे, ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। हडपसर 15 मिनिटं आहे। SP इन्फोसिटी 12 मिनिट आहे। नोबल हॉस्पिटल 15 मिनिटावर आहे। पुणे रेल्वे स्टेशन 30 मिनिट, पेट्रोल पंप 5 मिनिट, सीझन मॉल 18 मिनिट, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल जी आहे ती इथून 500 मीटरवर आहे। तर जे लोकेशन आहेत ते सुद्धा या प्रोजेक्टचे चांगले आहेत। ज्या लोकांचं बजेटचा इश्यू असतो, पण 2 BHKच घ्यायचं आहे, घर समजा फॅमिली मोठी आहे, 2 BHKची रिक्वायरमेंट आहे, पण 40 लाखाच्या किंवा 50 लाखाच्या वरचं बजेट नाही, त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट खूप सुंदर प्रोजेक्ट आहे। हे मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता, 10 बाय 10चं मास्टर बेडरूम इथं देण्यात आलेलं आहे। आणि ह्या प्रोजेक्टची
60% जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आली ॲम्युनिटीज स्पेससाठी आणि जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच ॲम्युनिटीज देण्यात आल्या आहेत. 40% जागेमध्येच ह्या सगळ्या बिल्डिंग बनवण्यात आल्या आहेत. 300पेक्षा जास्त युनिट इथे आहेत, त्याच्यामध्ये आत्ता ह्या क्षणाला 225पेक्षा जास्त कुटुंब ऑलरेडी राहतात आहे. या साईडला तुम्ही बघू शकता हे मास्टरचं जे टॉयलेट आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. वेस्टर्न टॉयलेट असणार आहे. हे सुद्धा तुम्ही बघू शकता इथे ग्रेनाइट दिली आहे फ्रेममध्ये. या साईडला आल्यानंतर इथे एक बेडरूम देण्यात आलं आहे. हे पण 10 बाय 10चं बेडरूम आहे. झिरो वेस्टेज आहे, म्हणजे जो कार्पेट इथं फ्लोअर प्लॅन बसवला आहे तो झिरो वेस्टेज आहे, म्हणजे कुठेही डेड स्पेस सोडण्यात आलेली नाही. म्हणजे जी लॉबीमध्ये स्पेस सोडतात ती इथं तुम्हाला बघायला भेटणार नाही. या साईडला तुम्हाला वॉश बेसिन देण्यात आले आणि ह्या साईडला जे आपलं रेग्युलर असतं बाथरूम ते देण्यात आले. इंडियन टॉयलेट इथं तुम्हाला देण्यात आले WC. तर व्यवस्थित कार्पेट बसवण्यात आलेलं आहे. छोटा कार्पेट आहे 558 स्क्वेअर फूटचा. याची पॅकेज कॉस्ट जी ती 39,90,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. पण चांगली गोष्ट काय की तुम्ही इमिजिएटली राहायला येऊ शकता, म्हणजे 15 दिवसात ॲग्रीमेंट करून तुम्हाला लगेच ताबा इथं मिळू शकतो. आणि मोठा कार्पेट पाहिजे असेल तर 671 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे, तर तो जातो आहे साधारणतः 47 लाखापर्यंत. त्याच्यातही तुम्ही लगेच राहायला येऊ शकता. तर ज्या लोकांचं बजेटचा नेहमी इश्यू असतो त्या लोकांसाठी खरंच हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. हडपसरला जर तुम्ही आत्ता घ्यायला गेला तर 60-65 लाखापर्यंत तुमचं 2 BHKचं बजेट असावं लागेल. पण इथे तेच बजेट तुम्ही 47 लाखात 671 स्क्वेअर फूटचा आणि 40 लाखात 558 स्क्वेअर फूटचा फ्लॅट ताबडतोब घेऊ शकता. सोसायटी पण खूप मोठी आहे. 300-350च्या मधले युनिट इथं आहेत आणि लोक राहतात ते ऑलरेडी. आणि 2 रोडचे अप्रोच आहेत. एका साईडनी कात्रज बायपास आहे, एका साईडनी हडपसरचा रोड आहे. तर तुम्ही बघा, जर तुम्हाला रेडी पोझिशन फ्लॅट जर तुम्ही सर्च करत असाल हडपसरजवळ तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉलसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला अजून पण काही रिक्वायरमेंट असेल ह्या एरियातले तर आपण अनेक व्हिडिओ पहिले बनवून टाकले हडपसरमध्ये. जर मोठ्या कार्पेटमध्ये बघत असाल तर त्याचीसुद्धा लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही अजूनही काही प्रोजेक्ट बघायचे असेल तर बघू शकता. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.